प्रत्येकाने किती किती पैसे दिले आश्रमासाठी सांगा. कारण हे एक्झाम्पल आहे. बाकीचे असं म्हणून विचार करायचं बरं का, मग बाकी सर्वांसाठी अमृत आहे. फक्त एक एक्झाम्पल म्हणून तुम्ही असं नाही. कधी करणार. पूर्ण कधी करणार. काही मदत पाहिजे. तसं नाही. मिळेपर्यंत शाळेवर कोणती घेऊन जायचं ते नाही. नोट नाही. तुमच्या पैकी नाव शकत नाही बसणार. हो, कमिटीवाले तुम्ही कुठे बसणार आम्ही सांगा मी बाला बाला बाकीची रामभाऊ तुम्ही कुठे बसणार त्यांना विचारणार बाकीची बोला तुम्ही बाला बाला ठीक आहे त्यांचं काय आणि मग बालाची बाला परत उत्तर द्यायचं मग यांचं काम किती दिवसात पूर्ण सांगा हे कुठे काय दिसतं नाही किती दिवसात पूर्ण करणार सांगा पटके येणार बरं का तुम्ही व्यवस्थित कमिटीवाल्यांनी व्यवस्थित पैसे तुम्हाला माहीत पाहिजे ना यांनी कोणी पैसे दिले का त्याच्याकडे काही कोणी दिले बरं का मग यांचं सचिव पण यांचं जाऊ आणि पैसे कोणाकडे जमा करता जमा करतो जमा करतो तुमच्याकडे बरं तुम्हाला बरं का त्यांची सर्वांची काय ठरेल आपलं ती कमीत कमी 30,000 म्हणजे इच्छा आहे कोणाचं 80 लागतं किंवा 50,000 करू शकतो परंतु कमीत कमी आहे सदस्य त्यांची जमा करायची आमची या का 3 दिवसात बरं कारण मग नंतर द्यायचे आणि आता द्यायचे म्हणून आम्ही धर्मशास्त्रानंतर कल करायचे आज राबी करत बरोबर मग बरं का तुम्ही आता काय करायचं यांच्याकडे किती दिवसामध्ये प्रत्येकाने किती किती द्यायचे कमीत कमी आणि हे काम पूर्ण करून सांगत तुम्ही तो बंगला तुझ्यावर मोठा बंगला तो 6 महिने लोक उभं करतात बिलकुल काय बरं का तुमच्याकडे बघा तुमच्याकडे महत्व त्यावेळेस असं गेलो का इथं तळेगावच्या आश्रमात हातमारी आश्रमात धकांबेवार अकरा जेवण उमरा उमरा सासरेगाव बरं त्यांची इच्छा पण नंतर काम करून त्यांच्या पालखीमध्ये आपल्या इंदोरी आश्रमामध्ये मंदिरामध्ये भरपूर पाणी सुंदर असतं या मूर्ती पूजा त्रिकाल 2 वेळा करतात 3 वेळा 2 वेळा करतात कोण करतो सकाळी तुम्ही वेगवेगळ्या मंदिराची पूजा या मूर्तीचे केलं जातं अशा बाबांची करूया त्याच्या इंदोरी हनुमान रामाची मूर्ती अनेक देवी देवता असते सप्तशृंगी माता सर्व देवी देवता करूया या नंदुरीच्या पवित्र भूमीला तसंच आपल्या स्वदेशी मातृ त्याचप्रमाणे या आपले पैसे असेल आपल्या भावंड परंपरा असलेले त्यांनी गणेशगिरी महाराज नागेश्वरी महाराज रामेश्वर माऊली सर्व
सर्वांसंग समन्वय आपले शिक्षकाच्या बोलू त्यांच्यापेक्षा असे आमचे विद्यार्थी विद्यार्थी बाबांचे सुरक्षा असते तुझ्या असलेले श्रीमंत सरकारची सर्व विद्यार्थी त्याप्रमाणे सगळे अतुल अतुल त्यांचं लग्न लग्न झालं ना फार पडलं की यासाठी केला तर शेवटचं दिन कसं त्याप्रमाणे माता भगिनी सांगितलं जे उपस्थित आहे त्या सर्वांसोबत घरात करून चालू आपण अभिनंदन करा आमच्यासाठी का नियम सत्यमत काय सत्यमत म्हणजे काय अत्यंत नियमाला सर्वांसाठी दिलेलं काय सांगितलं सत्यमध्ये म्हणजे काय सत्यमध्ये म्हणजे काय खोटं बोलून पापत पुण्य होतं त्यांना खोटं बोलून पापत पुण्य होतं मग बाबाकडे तुम्ही पाप करायला पुण्य करायला आले म्हणजे पुण्य करायला तुम्ही काय करायचं नाही मग आजच्या बघा आता संकल्प करायचा प्रथम संकल्प काय करायचा तसं आता आपल्या पृथ्वीवर येथे असंच याचा वार्षिक जपान सोहळा संपन्न होता ही परंपरा वेरूळची बाबाजी बसून चालत आहे जसं पृथ्वीवर यज्ञ कधी यज्ञ प्रथम यज्ञ कुठे झाला मग प्रयागराजला प्रथम यज्ञ झाला पृथ्वी निर्माण झाली ना पहिले यज्ञ कुठे झालेलं आहे म्हणजे त्याला पर्याय त्याप्रमाणे बघा बाबाजींनी यज्ञाची परंपरा कुठे सुरू केलेली आहे आसुरीच्या पर्वतालावर कारण 3.5 मूर्त आहे तुम्ही 3.5 मूर्तापैकी एक पूर्ण मूर्त बघा काय आसुरीची आहे त्या पर्वकालातून कोणत्याही शुभ कार्य काय सुरू केलं तर ते अक्षय बघा राहतात म्हणजे त्याला यश येतं असं नाही अशाच्या पर्वकालावर यज्ञ असेल मंगळदीप असेल त्याप्रमाणे अनुष्ठान असेल विविध उपक्रम त्या ठिकाणी संपन्न आणि त्यासाठी अनुष्ठान बघा हे आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे बाबाजी ही स्वतःच्या अनुष्ठान करते म्हणून पहिले बघा अनुष्ठान कोण करायचे भक्त ऋषी म्हणून हेच फक्त अनुष्ठान करायचे आपल्यासारख्या सामान्य लोकांना अनुष्ठानचा अधिकार नव्हता तो अधिकार कोणी दिला नाही कोणी दिला थोड संत होता बाबासाठी माणसांनी आपला अधिकार कोणता अधिकार दिला ही साधी गोष्ट निघा तुम्हाला ही परंपरा जगात गावातून चालू करून जिल्ह्यात राज्य देशात नाही काय जगात किती आपण भाग्यवान केलं आपल्याला हिंसांच्या परंपरेमध्ये सहभागी होण्याच्या वेळ आले मग बघा धर्मशास्त्र काय म्हणजे परमार्थामध्ये कशाला महत्व आहे वाट सांगे त्याच्या जसं आपल्याला मार्ग मिळाला का वाट मिळाली बाबाईच्या पक्षी तसं आपण दुसऱ्याला काय केलं पाहिजे वाट सांगली पाहिजे त्यानंतर वाट सांगे त्याच्या त्याप्रमाणे आणखी पुढे काय म्हणजे आपण करेल नव्हे ते नव्हे पुढे उतारिलं का बाबाजीने काय सांगितलं समजा का प्रकाश बोलणे अनुसरण केलं ना बघा त्यांची 21 कोळ आईतून 21 वडिलांची किती कोळाचा उदार होणार आहे आता 40 कोळाचा उदार होता एका परिवारात एका व्यक्तीने जर अनुसरण केलं तर किती कोळाचा उदार होतो किती महत्वाला त्याला म्हणतात आपण करेल पुढे उद्धारले सर्वांची तो फक्त बघा आपले कोण उद्धारायचं नाही आपले शेजारचे नातेवाईक घरातले मित्र म्हणजे तुला फळ उद्धारले पाहिजेत मग तुम्हाला काय करावं लागेल त्यांच्या परिवारामध्ये सुद्धा अनुष्ठानला मग सहभागी करावं लागतं याला म्हणतात आपण करेल नव्हे ते नव्हे म्हणून मग प्रत्येकाने संकल्प करा काय करायचं संकल्प काय संकल्प करायचा या आश्रयाच्या सोहळ्यामध्ये त्याचं जेवढं सामर्थ्य ना जेवढं सामर्थ्य तेवढे त्यांनी काय करायचे का करायचे सहभागी आता सांगितलं वाट सांगितलं त्याच्या तो आपण करेल किंवा धर्म करा
असं महिमाच्या अनुसार पाहिजे. अनुसार केल्याने काय होतं? अनुसार केल्याने काय होतं? जीवनाचं वाटोळ होतं का जीवन होतं? सांगा. अनुसार केल्याने जीवनाचं वाटोळ होतं का जीवन होतं? नक्की का? जसं तुमचं कल्याण झालं मग बाबांना असं वाटतं दुसऱ्याचं कल्याण असं तुम्हाला वाटत नाही का? असं वाटायला पाहिजे की नाही? पण माझं कल्याण झालं, शेजाऱ्याचं कल्याण झालं पाहिजे, माझ्या घरातल्यांचं कल्याण झालं पाहिजे, मित्रांचं कल्याण झालं पाहिजे, नातेवाईकांचं, माझ्या तालुक्यांचं कल्याण झालं पाहिजे. किती महत्त्वाचा विषय की नाही? याला म्हणतात आपण ठरवलं म्हणून काय का प्रत्येकाने का आता बोटच करायची बोटं का प्रत्येकाने बरं प्रत्येकाने लक्ष आता प्रत्येकाने काय संकल्प करायचा? मी होणाऱ्या सोहळ्यामध्ये माझ्या सामर्थ्यानुसार विद्यार्थी आहे. कारण बघा आजचे बालपूजाचे कारण विद्यार्थी बघा अत्यंत महत्वाचे की कोणी पुढची चालक राष्ट्र त्याला काही म्हणजे घडले का बिघडले पाहिजेत आहे की मग आपल्या घरात विद्यार्थी असतील म्हणजे मुलं असतील हे बघा त्या मुलामध्ये ना आपल्याला काय करायचं अनुसरणाची सफाई करावी लागतात जेणेकरून त्यांना वळण म्हणजे संस्कार होते लागतात. आता मुद्दा मांडला की त्यांनी काय मुद्दा म्हणतात आपल्याला म्हातारपणी तुमच्या मुलांना पाहिजे तुला ठेवलं पाहिजे सांभाळलं पाहिजे घराच्या बाहेर काढून देता कामा आणि ते कसे राहायला पाहिजे व्यसनमुक्त कसे राहायला पाहिजे कसे राहायला पाहिजे कारण पोरं जर का व्यसन जर निवडले तर काय सांगा ना काय होईल किती बघा परिणाम बघा तुम्हाला लागेल. आणि मग पहिलं तुमचं कर्तव्य काय आपल्या घरातील मुलं काय करायचं संस्कार पाहिजे पण आमच्याला बसवलं पाहिजे तर ते म्हातारपणी काय करतील कारण तुम्ही प्रत्येक जण म्हातारपणी होणार एक दिवस तुम्ही म्हातारे होणार लक्षात जर तुम्ही तुमची म्हातारपणी या मुलांनी सेवा केली ते पुढे भविष्यात काय ते पुढे पुन्हा म्हातारेपण तुमची मुलं काय करतील अशी परंपरा बघा चालू व्हायची आणि मग त्या अनुषंगाने आता का प्रत्येकाने काय करायचं संकल्प करायचा आहे कारण वेळ काशीपेक्षा गोबर पुण्य अधिक वेळ काय समजा काशीला 1 रुपया दान केला तर तोच बघा तोच 1 रुपया दान केला वेरूळला दान केला तर किती पुण्य मिळेल 1 रुपया अधिक गोबर अधिक जास्त गोबर लक्षात असं बघा माझ्या वेरू क्षेत्रात आहे आणि म्हणून अशा वेरू क्षेत्रामध्ये पहिले आता पहिले आपण चालू कसे पण म्हणू तुम्ही ना आणि आश्रमाला एक जण जेवढी मी आश्रमाला जेवढी उपस्थित ना उभे आश्रमाला म्हणून आणि चालू कशी लक्षात आणि कुणी बोला ना त्यानं हां त्यांचं पूजन करतो घेऊन द्या बघा जे कळवून आलं बघा मग ते सोहळा संपन्न होत नाही आणि त्या पालखी घ्यायला पुढे आलेले तर चालून त्यांचं आधी धन्यवाद काय करूया त्रिवार वंदन काय करू त्रिवार वंदन हा ऐका त्रिवार जंगली पहाड़ अवघड जंगली पहाड़
जाना अवघड ते बांधले नागेश्वर ते बांधले नागेश्वर ते बांधले नागेश्वर श्रीवार वंदन 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 स्वामी श्रीवार वंदन बाबांचं म्हणजे कसं आहे लोकांना काय करायचं वंदन गाव एकदा निदान किती वाजता श्रीवार वंदन आता महिला मोठ्या बाबांचं तरी म्हणून आता महिला बघा महिला कोणी कोणी अनुसरण करायचे उभ्या राहा महिन्याच्या प्रमुखाने उभ्या राहा ना अनुसरण करणार त्यांनीच तर संकल्प केला पाहिजे की नाही कारण बघा तुकाराम महाराज काय म्हणायचे तुका म्हणे आईच्या बाया जन्म येऊन मग कोणत्या बाया गेल्या त्या घरीच राहते बरं का कधी अनुसरणाची ती नाही कोणत्या बाया गेल्या तुकाराम महाराज म्हणतात बरं का ज्या बाया फक्त नेसायला साडी फिरायला साडी आणि राहायला आणि बँकेमध्ये एफडी बरं का इथंच उड्या मारल्या थोड्या हे 4 गोष्टींच्या उड्या मारतात त्या बायांसाठी तुकाराम महाराज काय म्हणतात तुका म्हणे आईच्या बाया ज्यांना घेऊन मात्र ज्या महिलांनी तो अनुसरण करते की नाही त्या महिलांचा बघा सर्व कौतुक गौरव करायला कारण त्यांनी या 4 गोष्टींमध्ये उडी न मारता 5ची उडी कुठे घेतली बाबांच्या अनुष्ठानामध्ये त्या टाळ्यावर या महिलांचं बरं आता बघू ना आपण आता काय सामर्थ्य आधी माहिती शक्ती दे की नाही किसमे कितना तन्मे की नाही पण बघूया की नाही काय संग्राम आमच्या माता भगिनी करा बघ कारण आम्ही बी घडलो तुम्ही बी जसं बघा आम्ही बाबांच्या कृपेमुळे घडलं घेऊ आमचं कल्याण झालं दुसऱ्याचं बायांचं काय झालं पाहिजे की परिवाराचं त्यांच्या बघा जीवनाचं कल्याण झालं पाहिजे असा विचार आमच्या महिला मंडळ करीत आहेत म्हणून पुढचे टाळ्यावर त्यांचा अभिमान करा आता प्रत्येक महिलाने आता काय बघा संकल्प करायचा मी आता येरीच्या सोहळ्यामध्ये इतक्या महिलांना मुलांना कोणाला काही नका अनुसरण सगळं करीन तेवढं त्यांनी आता आकडा सांगायचा किंवा बोट करून ते किती करणार म्हणजे 16 हां मग 16 जास्त झालं काही नाव त्यांच्यावर पालघरच्या हां सती अनुसैनिक म्हणून करा त्या टाळीवाजून सती अनुसैनिक अभिषेक करा ज्याने बघा कार्यक्रमाचा 16 म्हणा आणि 16 का 16मध्ये 16 बरं चांगलं आहे बरं हां त्यांच्या माता वगैरे बघा 16 महिलांना वगैरे संकल्प करा बाकीच्या बरं कोण किती ठिकाणी सांगा पाठवा आता आपल्या शक्तीचा उपयोग सामर्थ्य कशासाठी करायचं आपल्याला लोकांना मार्गाला लोकांना घडवतात लोकांना भक्ती मार्ग त्यांचं श्रीजनाचं सार्थ काय तुकाराम म्हणता ना तुकाराम नाही तर मग तो काय आशा पाहिजे का अनुसरण करणार नाही ते तीर्थयात्रा नाही कधी वारीचा पत्ता नाही अशा बायांना तुकाराम म्हणतात तुका म्हणे आयच्या बाया जन्म येऊन बरं का आपल्याला बाया जायचं नाही मग सांगा बघा पटापट बघा प्रयत्न जर केला संकल्प जर केला ना तेव्हा बरोबर का तुम्हाला बुद्धी देईल आणि तुमच्यामध्ये काम करून गेल्याशिवाय असं महिमा का संकल्प कारण काय आता सत्य संकल्प जाता नारायण सत्य संकल्प तुमचं जर असेल ना तर भगवंताला बघा त्याला सहाय्य करायला लागतं बरं 2 बरं मनापासून बरं किती 5 का 2 5 हां त्याशिवाय पुढच्या किती करणार बालाजी पुढे अगोदर आपल्या पहिले आपल्या पहिला कार्यक्रम कोणता आपला हां बालाजी बालाजी 3 नंबर 3-4 नंबर राहतात आता पहिला नंबर वेरुळे 2 नंबर काशी 3 नंबर गुरुपौर्णिमा आहे नंतर 4 नंबर बालाजी 2 3 4 या पहिल्या पुढच्या मला किती महिला कोणाला बघा तुमच्या घरात मुलं असतील मुली असतील महिला असतील किंवा कोणी का असा कोशिश करने वाले की प्रयत्नांची बोला पटापट बोला हां 5 2 5 4 जर टाळीवर लागून नका हां त्यानं प्रसाद डब्यातलं प्रसाद केलं 2 केलं आणि डब्यातलं महिला त्यांनी संकल्प केला त्यांनी
बघा जसं म्हटलं जातं ना, कारण त्यात आम्ही म्हणजे आम्ही वैकुंठवासी जसं बघा आता आम्ही एका वेरूळवासी बरं का. आता जसं म्हणजे आम्ही वैकुंठ आता आम्ही वेरूळवासी आलो यात म्हणजे करण्याशी आलो असं याच्या सोहळ्यासाठी वर बोलिले जे बाबाजी काय अनुष्ठानला या मग वेरूळ हे सांगण्यासाठी बघा आमचं सर्व हा ग्रुप बघा सर्व हे सर्व आमची सर्व मंडळी बघा महाराज मंडळ असं सर्व सेवे करत असं बघा जसं आपल्या जागेत दीपक बघून दीपक बाबा असेल त्याप्रमाणे रामेश्वर असेल परमेश्वर बाबा असतील हे सर्व मन कशासाठी आलेले तुम्हाला पुढे घेऊन जायचे आता पुढे घेऊन जायचे जोडीने म्हणतात भजन जोडीने म्हणतात वेगवेगळ्या घेऊन तसं बघा आता आपल्याला आपल्या परिवारातील मुलं असतील मुली असतील नातेवाईक मित्र असे बघा या सर्वांना आपल्याला जरूर घेऊन जायचे जे जे बघा या सोहळ्यात सहभागी होत आहेत तर टाळी होऊन त्यांचा आम्ही धन्यवाद. हा झाला पहिला मुद्दा म्हणून सांगतो. आता तुमचे विद्यार्थी काय करणार असं लोक शिबिर मग आपलं शिबिरच आहे ना बरं ते हे शिबिर बरं का त्या 8 दिवसा आपण 8 दिवसा कालामध्ये हे सर्व विद्यार्थी बरं का काही अंशाला बसतील काही इकडं काय करतील नाही का जप करतील चार मधून त्याच्या ना आपलं पण नामच ना किती 8 दिवस असतो बघ 8 दिवस पुढे यायचं तुम्ही सर्वांनी तुमची का बा गाडीची व्यवस्था करायची आपली जेवण गाडीची व्यवस्था करतो तुमची नाही तुम्ही तुम्ही ठरवता किती गाडी किती विचार तुमच्या चालेल अजून दुसरे महाराज आहे ना दीपक महाराज काही राहतील काही खालचे दुसरे म्हणजे महाराज ती महाराज दीडशे दीडशे म्हणजे कमी आपल्याला आपण तर वन वन फोरायची वन वन पाहिजे की नाही ट्रिपल वन म्हणजे किती होतं ते काही म्हणून बरं का ती काही नाही ब्रह्मा विष्णू महेश की नाही त्याची वारकरीची ती ब्रह्मा विष्णू महेश ती ठिकाणी किती कमी आकडा करायचा वन 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 ज्यांची वन वन गेली पण फोरायची वन वन गेली पाहिजे थ्री वन एक एक प्रेझेंटेशन केली बरं का वारकऱ्याचं अनुष्ठान का काही अनुष्ठान असेल काही नमस्कार नमस्कार करायला म्हणजे आपले मिळून महाराज लोक येणार ना मग त्यांना आपल्याला कसं आणायचं मिळून आणि केलं का मग त्या मिळून म्हणजे जसं त्या ठिकाणी घ्या तुम्ही नाही बापाने घेऊन आले की किंवा पालखी लावून तसं त्या ठिकाणी आपल्याला महाराज म्हणून असं असेल बघा बघा ते का तिरीचे तिरी म्हणून पाहिजे किती तिरीचे तीन म्हणून बघा एका चालावर एका सुरत मग चालीवर तुम्ही पाहिलं ना टी व्हीवर सगळं एका वेळेस 100 मोजून राहतात बरोबर आहे की 100 मोजून राहतात आता आपल्या तीन सुरुवात झाली बरं मग आपल्या पुढे आपल्याला त्यांच्या पुढे वाढायचं आपले पोरं का मृदंगाच्या तयार करायचे आता बरेच याची पोरं मृदंगाच्या तयार होत असेल आता किती तयार होऊन राहिले वरती वर तयार व्हायचे मृदंगाच्या किती तयार होऊन राहिले तेव्हा 7-8 किती व्हायचं असेल बघा 7-8 आता प्रत्येकामध्ये 7-8 असेल की म्हणजे बघा आमचे सर्व विद्यार्थी कोणी मृदुंग कोणी भजन कोणी कीर्तन केली कोणी गायक आपण कोणी वादक म्हणतो कोणी पेटी असेल कोणी तबला असेल असे अनेक माध्यमातून मग वारकरी शिक्षण घेऊन बाबांच्या बघा आमच्या सहभागी होऊन मग आपल्या विद्यार्थ्यांचं कल्याण करून जाईल विद्यार्थ्यांना दिशा देत आहेत आपलं जीवन तसं आनंदमय करीत आहे जर टाळीमाच्या तर बालगोपाळांचा आनंद करत असतात कारण बाबाची काय म्हणे का एव्हा काय ओल्या काठ आहे का हो नागेची हे ओल्या काठ या ओल्या काठ्या कधी कधी वाकू शकते ओल्या असतात मी तुमच्यासारखं वाळून गेल्या तुम्हाला जीवर येतं की म्हणलं काय बाबा काय आमचं माग लागलं कारण तुमच्या जरा काट वाळून गेले असं म्हणून बाबांना आनंद वाटा आज आमच्या कमिटीने सुंदर भंडारकर असेल तुमचं कार्यालय असेल कंपाऊंड असेल खाली गोशाळा असेल खाली सुंदर असं मंदिर असेल संपूर्ण परिसर अत्यंत कसा एकदम पवित्र आणि एकदम कसा वाटतं आपल्याला एकदम भरी वाटतं असं सुंदर असं नियोजन या कमिटीने केलं ते रामभाऊ असतील त्यांचे सर्व सहकारी नाव काय नावाचं पण नावाचं ना नाव पुन्हा हो नाव मत असेल त्यांच्या कार्य त्यांच्याकडे आता पुढची कमिटी आज गावाची पुढे काय करी पाहू आता की या कमिटीच्या कारकिर्दीमध्ये निदान आपलं एवढं पाहायला मिळालं की
माईक आहे ना माईक आहे ना माईक हा माईक आहे ना रामभाऊ गंगाराम पुढे रामभाऊ पुढे गेले बरं ते सर्वांना माहिती होते काही सीताराम रामभाऊ जाधव, तिकडे ते सोमेश्वर अंबादास बुजाडे, अभिनव बुजाडे हेमंत तुळशीराम जाधव, पुढे बरं पुढे अंकुश तानाजी, अंकुश ऐरावती रत्न सोडू त्याचे अंकुशाचा म्हणतात अंकुश राहुल केशव मुरकुटे, राहुल राहुल खंडेराव बाजीराव आहे, खंडेराव ते बरोबर बरोबर खंडेराव गणेश उल्हास आंबेकर, आता कहू आंबे किती लागलो झाडाला चांगली लागते ते गोड होणार बापू मधुकर कासकर, बापू होतात निलेश गोरख गायकवाड, निलेश गायकवाड निलेश झाले किती नऊ नारायण बरं त्याला पुन्हा टाळी होण्याचा आम्ही धन्यवाद सर अच्छा हा सोहळा कशासाठी करून तुम्ही बघा आपण म्हणतो थेंबे थेंबे बरं का बघा हे जगद्गुरु पद बघा भगवंतांनी बघा त्यांना का बुद्धी दिली बरं का आपल्याला सर्वांचं थोडंसं पुण्य जमा झालं समजा हातनवऱ्याचे विलास भाऊ यांचं थोडंसं जमा झालं बरं आम्ही चालू कसे होत जेव्हा बोलतात आपली कसूर पाटील असे प्रत्येकाचं म्हणजे खंडेराव प्रत्येकाचं काय झालं आता का किती आपण बघतो बरोबर की थेंबे थेंबे बघा असं कुठं पुण्य बघा एकत्र झालं आणि देवाने बुद्धी कोणा दिली त्या आखाड्याच्या महाराजांनी काय बुद्धी दिली त्यांनी महाराज आता मग म्हणले ठेवून काय करा मग त्यांनी म्हण बघा त्यांनी मूर्त सुद्धा कोणता निवडला तुकाराम महाराजांचा जन्म कोणत्या तिथी बोलले माहिती कोणती तिथी झालेला आहे वसंतची तुकाराम महाराजांच्या जन्मतिथीवर म्हणजे वसंतच्या पर्व कालावर त्यांनी काय करून काय घोषणा करून टाकली बाबांना काय बनवून टाकलं जर आखाड्याचा पण टाळी वाजून अशा रीतीने बघा या जगद्गुरूचं काही करतात आणि मग लक्षात प्रत्येक गोष्टीचं काहीतरी मर्यादा ठरले आपण होतो ना तेव्हा काही बाजारात भाजीपाला नाही ते अनुषंगाने त्याचं महामंडळ आणि काय महंत सणापती महामंत्री सभापती किती पद बघा काही बात आता जगद्गुरू पद पुढे कोणते माझ्या किती नंबरचं आहे याच्या पुढे पदच नाही ना पद संपले संस्थान आणि मग स्वतःची गरिमा तुम्ही पद्धतीने सांभाळ पाहिजे काय थोडंसं झालं स्वतः कामा तुम्ही किती खबरदारी केली स्वतःची तर खरे आपण बघा ते पद्धत पाहिजे आणि त्याने सांगत बरं का तर महाराजांनी लक्षात घ्या पुढे की प्रत्येक गोष्ट कशी झाली पाहिजे त्या पदाला साजिश झाली पाहिजे साजिश बघा त्याचं महत्व वाटतं शोभा वाटली पाहिजे सरकारी अर्थाने ते पद उपयोग आणि त्या दृष्टिकोनातून बरं का आता प्रत्येक भक्तीपर्यंत विचार करायचा प्रत्येक गोष्ट बाबांच्या करताना काय विचार करायचा आहे पूजन काय पूजन सुद्धा कसं केलं पाहिजे म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण होतो ना काय म्हणतात ताऊन तासून म्हणते ना ताऊन तासून केली पाहिजे म्हणजे बारकाईने बघा लक्ष ठेवून दिलं पाहिजे असं बघा मुद्दा आपण खरं लक्षात घ्यायचं आता आपला बघा वेळ संपली बघा वेळ मागच संपून मी होतो 10-15 मिनिटं वाढवते आता एक भजन करूया काय करूया आता तुम्हाला कोणत्या कामाला लागायचं आता तयारीला मग त्या ठिकाणी सरपण असेल आपल्याकडे धान्य कमी तुम्हाला प्रत्येक गाव तुम्हाला धान्य जमा करायचं की त्या धान्य रोपाला बसून आणायचंय गावाच्या परिसरात अनुष्ठानाची बसून आणायचं आणि सगळं सरपण सुद्धा काय करायचंय बघा सरपणला काय करायचं समजा गाडी ठीक नाही तर तुझं आणून टाका परत तुम्ही इथं वझरला आणा
मोजेल आपण काही एखादी मोठी गाडी बघा एखादी मोठी गाडी बघा प्रकाश लक्षात त्या काही मोठी गाडी करून एकत्र काय करते आपण येते कारण नुसतं छोटं नाही तर मग त्याचं तुम्हाला काय कारण सरपणा तुम्हाला काही टाकावं लागेल त्याच्यावर पोरं बसायला आणि म्हणून तुम्हाला आता महत्वाच्या तयारीला आणि अजून राहिले सलवार काही काही का वेळेवर जागे होता काय वेळेवर जागा त्यांना अगोदर वगैरे लक्ष देत नाही त्याचं माहिती जरी निवडले पण तुम्हाला राहावंच लागलं साऱ्यांना माहिती आपण जो एकमेका साह्य पण होत्या मग कोण आहे त्याला काय कोण कोण निवडेल पुढे पुढे बरं कोणते बरं इकडे शरद इकडे पुढे त्यांचं काम काय अगोदर सर्व गावाला काय सूचना देणे की त्यांच्याकडे यायचं मागायसाठी आपल्याला सुद्धा आता बाबाजींकडे बरं का काय मागायचं लक्षात बरं का आपण सुद्धा आता बाबाजीला काय मागायचं त्याच्याकडे लक्ष द्या आता सुंदरशा गीताद्वारे आपण बघा बाबाजीकडे मागणी करणार आहोत बरं कोणती मागणी करायची आहे का आता हां करा सर नको ती संपत्ती नको आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो नको तो संपत्ती नको आम्हाला पाहिजे बाबा जनार्दन हो नको ती संपत्ती नको आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो नको ती संपत्ती नको आम्हाला हो आम्हाला पाहिजे बाबा जनार्दन हो शिक्षणाची महिमा वाढवली शिक्षणाची महिमा वाढवली शिक्षणाची महिमा वाढवली